मीन राशी ज्योतिषशास्त्रानुसार 2026 सालातील जून महिना हा खूप विशेष मानला जातो, कारण याच महिन्याच्या सुरुवातीला देवांचा गुरु ग्रह आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे। जून मध्ये तयार होणाऱ्या राजयोगांबद्दल सांगायचे झाले तर बृहस्पती त्याच्या उच्च राशीत प्रवेश केल्याने हंस राजयोग तयार होईल। शुक्रासोबत गजलक्ष्मी आणि चंद्रासोबत गजकेशरी तयार होईल। शिवाय बुद्धादित्य, विपरीत राजयोग, रुचिक राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार देखील होत आहेत। अशा स्थितीत जून 2026 हा महिना मीन राशीसाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिशील महिना मानला जातो। अनेक क्षेत्रातील नवीन संधी त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार आणू शकतात। विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातही यश मिळू शकते। स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल लागण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या करिअरला एक नवीन दिशा मिळू शकते। तुम्हाला तुमच्या मुलाच्या सुस्थितीबद्दल चांगली बातमी मिळू शकते। तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील। 21 जून नंतर बुध देखील पंचम स्थानात प्रवेश करेल, ज्यामुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल। परिणामी तुम्हाला शिक्षण, व्यवसाय आणि बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये मोठा लाभ मिळू शकतो। मंडळी, मीन राशी ही राशीचक्रातील सर्वात भावनिक, कल्पनाशील आणि अंतर्मनाने जगणारी रास मानली जाते। या राशीचे लोक बाहेरून शांत, साधे आणि निरागस वाटले तरी त्यांच्या मनात भावनांचे एक संपूर्ण विश्व दडलेले असते। ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या भावना जास्त समजतात। कोणाच्या डोळ्यांमागे लपलेले दुःख, कोणाच्या आवाजातील बदल किंवा कोणाच्या वागण्यातला खोटेपणा मीन राशीचे लोक सहज ओळखू शकतात, कारण त्यांची अंतर्ज्ञान शक्ती खूप तीव्र असते। मीन राशीच्या लोकांचे मन समुद्रासारखे असते, वरून शांत पण आतून खूप खोल। ते सहज कोणावर प्रेम करतात, सहज कोणासाठी स्वतःला झोकून देतात आणि म्हणूनच आयुष्यात सर्वात जास्त भावनिक जखमा देखील यांनाच होतात। अनेकदा लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात, पण तरीही मीन राशीचे लोक पुन्हा विश्वास ठेवतात, पुन्हा प्रेम करतात आणि पुन्हा आशा बाळगतात। हीच त्यांची खरी ताकद असते। जून 2026 हा महिना मीन राशीसाठी अत्यंत भावनिक, रहस्यमय आणि जीवनात मोठा बदल घडवणारा ठरू शकतो। मागील काही महिन्यात तुम्ही मनात खूप दडपून ठेवले असेल। काही अपूर्ण नाती, काही तुटलेली स्वप्न, काही न बोललेले शब्द, पण या सगळ्यांचा भार तुमच्या मनावर असेल। पण आता विश्व तुम्हाला हळूहळू त्या भारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे। या महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या मनात एक वेगळी जाणीव निर्माण होईल। मी सतत इतरांसाठी जगले, पण स्वतःसाठी काय केलं, आणि याच विचारातून तुमच्या आयुष्यात बदल सुरू होतील आणि तुम्ही आता स्वतःच्या भावनांना महत्त्व द्यायला शिकाल। जून महिन्यात तुमच्या आयुष्यात अचानक काही जुन्या आठवणी परत येऊ शकतात। एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते, जुनी जागा आठवू शकते किंवा एखादे गाणे, एखादा संदेश तुम्हाला भूतकाळात घेऊन जाऊ शकतो। पण यावेळी परिस्थिती वेगळी असेल। आधीसारखे तुम्ही पूर्णपणे भावनांमध्ये वाहून जाणार नाही। तुम्ही स्वतःला समजावाल, स्वतःला सांभाळाल आणि हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न कराल। करिअर आणि आर्थिक बाबतीत हा महिना सुरुवातीला थोडा संथ वाटू शकतो। तुम्हाला असे वाटू शकते की तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही, पण ग्रहस्थिती दाखवते की जूनच्या मध्यापासून परिस्थिती सुधारू लागेल। काही लोकांना नवीन कामाची संधी, नवीन प्रोजेक्ट किंवा अचानक एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते। विशेषतः क्रिएटिव्ह क्षेत्र, कला, संगीत, लेखन, सोशल मीडिया, अध्यात्म किंवा लोकांशी संवाद साधण्याशी संबंधित क्षेत्रात फायदा दिसतो आहे। मीन राशीच्या लोकांमध्ये एक नैसर्गिक कल्पकता असते। ते जेव्हा मनापासून काही करतात तेव्हा त्यात भावना दिसतात आणि लोक त्याकडे आकर्षित होतात। जून 2026 मध्ये तुमच्या या गुणाची लोकांना विशेष जाणीव होईल। काही लोकांना अचानक प्रसिद्धी, लोकांचे कौतुक किंवा सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळू शकतो। प्रेमजीवनात हा महिना खूप खोल भावना घेऊन येतो आहे। जे लोक नात्यात आहेत त्यांना जोडीदारासोबत काही गंभीर चर्चा कराव्या लागू शकतात। काही गैरसमज दूर होतील, पण त्यासाठी दोघांनीही मन मोकळं करणं गरजेचं असेल। जे लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठी अचानक एखादी भावनिक आणि आत्मिक पातळीवर जोडणारी व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे। या महिन्यात तुमच्या स्वप्नांची संख्या देखील वाढू शकते। काही विचित्र स्वप्ने, काही संकेत किंवा काही गोष्टी वारंवार दिसू शकतात। मीन राशीच्या लोकांचे विश्वाशी एक वेगळे नाते असते आणि जून महिन्यात ही आध्यात्मिक ऊर्जा अधिक तीव्र होऊ शकते। आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा, जास्त विचार करणे, झोपेची कमतरता किंवा भावनिक चढउतार जाणवू शकतात। त्यामुळे स्वतःला वेळ देणे, शांत संगीत ऐकणे, ध्यान करणे किंवा पाण्याजवळ वेळ घालवणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करेल। कदाचित एखादी व्यक्ती तुमची खरी किंमत ओळखेल,
एखादं स्वप्न पूर्ण होण्याची सुरुवात होईल किंवा तुम्हाला आतून एक नवीन आशा मिळेल। जून 2026 मीन राशीला एक सुंदर संदेश देत आहे। तुमचे मन खूप वेळा तुटले, पण प्रत्येक वेळी तुम्ही पुन्हा प्रेम करण्याची हिंमत दाखवली। हा महिना तुम्हाला स्वतःच्या आत दडलेली शक्तीची जाणीव करून देईल आणि कदाचित पहिल्यांदाच तुम्हाला वाटेल तुम्ही फक्त इतरांना समजून घेण्यासाठी जन्माला आलेले नाही, तर स्वतःच्या आयुष्यात आनंद शोधण्यासाठीही जन्माला आले आहात। जून 2026 मध्ये मीन राशीच्या आयुष्यात एक अत्यंत गूढ आणि भावनिक ऊर्जा सक्रिय होताना दिसते आहे। हा महिना तुमच्यासाठी फक्त बाहेरील घटनांचा नाही, तर आतून होणाऱ्या बदलांचा महिना ठरू शकतो। अनेक मीन राशीच्या लोकांना या काळात असे वाटू शकते की त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडण्याआधीची शांतता सुरू आहे, जणू विश्व तुमच्यासाठी हळूहळू नवा मार्ग तयार करत आहे। या महिन्यात तुम्ही लोकांना पूर्वीपेक्षा वेगळ्या नजरेने पाहू लागाल। कोण खरे आहे, कोण फक्त गरजेपुरते जवळ येते, कोण तुमच्या भावना समजून घेत नाही, हे सगळं तुम्हाला आतून स्पष्ट दिसू लागेल। आणि विशेष म्हणजे यावेळी तुम्ही स्वतःला दुखावणाऱ्या लोकांपासून शांतपणे दूर जाण्याचा निर्णय घ्याल। कोणाशी भांडण नाही, कोणाला दोष नाही, फक्त स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य द्याल। मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात नेहमीच योगायोग खूप महत्त्वाचे असतात। अचानक एखादी भेट, एखादा संदेश, एखादे गाणे किंवा एखाद्या व्यक्तीचे शब्द त्यांच्या मनावर खोल परिणाम करतात। जून 2026 मध्ये असे अनेक संकेत तुम्हाला मिळू शकतात। काही गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीने घडतील की तुम्हालाच वाटेल हे नुसते योगायोग नाहीत। या महिन्यात तुमची आध्यात्मिक ऊर्जा खूप वाढलेली असेल। काही लोकांना देव, ध्यान, स्वप्ने, संकेत किंवा विश्वाशी जोडले पण अधिक जाणवू शकते। तुम्हाला एकांतात बसून स्वतःशी बोलण्याची इच्छा होईल। अनेक प्रश्नांची उत्तरे बाहेर नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनात आहेत याची जाणीव होईल। करिअरच्या बाबतीत हा महिना शांतपणे मोठे बदल घडवणार आहे। सुरुवातीला सर्व काही नेहमीसारखे वाटेल, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल। काही लोकांना अचानक नवीन कल्पना सुचेल जी पुढच्या काळात मोठे यश देऊ शकते। विशेषतः क्रिएटिव्ह काम, सोशल मीडिया, लेखन, संगीत, ब्युटी, उपचार, अध्यात्म किंवा लोकांच्या भावनांशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे। या महिन्यात एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रेरणा बनून येऊ शकते। ती व्यक्ती तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलणार नाही, पण तुमच्या मनात हरवलेली आशा पुन्हा जागी करू शकते। काही मीन राशीच्या लोकांना अचानक अशी भावना येईल जी आता त्यांना खऱ्या अर्थाने समजून घेणारी व्यक्ती भेटली आहे। प्रेमजीवनात मात्र भावनांचा समुद्र उसळू शकतो। जुने प्रेम, अपूर्ण भावना किंवा न बोललेले शब्द पुन्हा मनात येऊ शकतात, पण यावेळेस तुम्ही आधीसारखे स्वतःला पूर्णपणे विसरणार नाही। तुम्ही स्वतःच्या मनालाही महत्त्व द्यायला शिकाल आणि हीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रगती असेल। आर्थिक बाबतीत महिन्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। अडकलेले पैसे मिळणे, नवीन उत्पन्नाचा मार्ग सुरू होणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळणे, अशा गोष्टींमुळे मनावरील ताण कमी होईल। पण जून 2026चा सर्वात मोठा बदल असेल तुमच्या आत्मविश्वासात होणारी वाढ। आतापर्यंत तुम्ही स्वतःला खूप वेळा कमी समजले, स्वतःच्या भावनांसाठी स्वतःला दोष दिला, पण आता विश्व तुम्हाला दाखवू लागेल की तुमची संवेदनशीलता ही कमजोरी नाही, तीच तुमची खरी ताकद आहे। महिन्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येऊ शकतो जिथे तुम्ही शांतपणे मागे वळून पाहाल आणि मनात एक विचार येईल, मी खूप काही सहन केलं, पण तरीही मी अजूनही प्रेम, आशा आणि स्वप्नांवर विश्वास ठेवते। आणि कदाचित हाच विचार तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात ठरेल।